सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। छान. नमस्कार मंडळी, आपण 10व्या अध्यायात आहोत. एक प्रश्न होता अनिता, की आपण किती ओव्या घेतोय आज? 40च ओव्या आहेत का जास्त पण आहेत? हो. आपण आणखी पण कोणाला म्हणजे त्याच्या पुढे पण आपण जाऊया नंतर, कारण आपले जास्त होतात एका तासामध्ये आणि आज मला जास्त काही बोलायचं नाही, त्यामुळे चालेल. तर गोषवारा कोण वाचताय? मला वाचायचं आहे. ओके, चालेल. गोषवारा फॉर ऑक्टोबर 1, 2024, अध्याय 10, श्लोक 10 ते 18 आणि ओव्या 130 ते 205. भगवंत म्हणतात, सतत माझी भक्ती करणाऱ्या भक्तांना मी अशी बुद्धी देतो की ते माझ्या समीप येतील. त्यांना स्वर्ग किंवा मोक्षाची अपेक्षा नसल्याने स्वर्ग किंवा मोक्षाच्या वाटा त्यांच्यासाठी आडवाट्या ठरतात. अशा भक्तांसाठी आम्ही प्रेमसुख जतन करून ठेवले आहे. भगवंत म्हणतात, प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. असे भक्त अज्ञान रात्रीतून चालत असताना मीच मशालजी होऊन त्यांच्या पुढे चालतो आणि त्यांना ज्ञानप्रकाश देतो. भगवंतांच्या या बोलण्याने अर्जुनाला आत्मज्ञान झाले आणि त्याला वाटले की तो ह्या जन्ममरणाच्या त्रासातून मुक्त झाला. ते 148वी ओवी मला आवडली म्हणून ती घेतली आहे. आता येणे वचन तेजाकारे, आता येणे वचन तेजाकारे, पिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. अर्थ, तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार म्हणजे स्वतःला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणे हे अज्ञान, आणि बाहेरील अंधार म्हणजे प्रपंचाला ब्रह्मरूप न पाहता प्रपंचरूप पाहणे हे अज्ञान. हे सर्व नाहीसे झाले म्हणून तुझे स्वरूप यथार्थपणे मी पाहत आहे. अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्णा, सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तूच आहेस. 24 तत्वांपलीकडील 25वे तत्व तू आहेस. प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांच्या पलीकडे तू आहेस. तू नित्य सिद्ध आहेस. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. हे मला निश्चित समजले. देवर्षी नारद, व्यास सर्वजण असेच म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याचा खरेपणा मला आत्ता तुझी कृपा झाल्यामुळे कळत आहे. एरवी नारद ऋषींच्या गाण्याकडेच आमचे लक्ष असायचे, त्याचे मर्म आम्हाला कळत नव्हते. येथे माऊली म्हणतात, आंधळ्यांच्या गावात सूर्यप्रकट झाला तर त्यांना उष्णतेचाच अनुभव येणार, सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव कसा येणार? अर्जुन म्हणतो, व्यासाधिक आम्हाला तुझ्या स्वरूपाची भाषणे देत, परंतु ती आम्हाला अंधारात पडलेल्या चिंतामणी सारखी होती. त्याची कधी त्यावेळी ओळखही पटली नाही. तू जो सूर्य, त्याचा उदय न झाल्यामुळे त्यांचा अनादर केला जात होता. अर्जुन पुढे म्हणतो, दैव अतिशय अनुकूल असते त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग फलद्रूप होतात. त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व न ऐकलेले व पढलेले सर्व ज्ञान आपले काम करते. भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या संतोषात अर्जुन म्हणतो, हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धीला आकळण्यासारखा नाहीस. आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तू केव्हाच नाहीस, हे मला खात्रीपूर्वक पटले आहे. अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्याला सांगण्यास तूच समर्थ आहेस.
आम्ही तुझ्याजवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही. तुझे स्वरूप तूच आम्हाला सांग. तुझ्या विभूती सांग. सर्व विभूती तुझ्या आहेत, ज्या विभूतीने सर्व लोकांस व्यापून टाकलेले आहे, त्या मुख्य व नामांकित विभूती आपण सांगाव्यात. अर्जुन म्हणतो, कृष्णा, काय म्हणून तुझे चिंतन करावे? कारण सर्व तूच आहेस. असे म्हटले तर चिंतनच घडणार नाही. ज्या विभूतींमध्ये तुझे चिंतन करायला अडचण पडणार नाही, असा तुझा विभूती योग स्पष्ट करून सांग. पूर्वी सांगितलेल्या असल्या तरी अर्जुनाला तृप्ती होत नाही. अर्जुन म्हणतो, तुझे भाषण म्हणजे अमृत आहे. सामान्य अमृत प्याले असता पण नाही म्हणवत नाही, तर हे तर परमामृत आहे. हे अमृत मंदर पर्वताला न हलविता, क्षीरसागराचे मंथन न करता मूळचे नित्यसिद्ध आहे. तसेच ते स्मरण केल्यावर वाटेल त्याला मिळते, अनुभवाला येते. असे परमामृत तू मला देत असताना माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. यात पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही. तुम्ही आपल्या मुखातून जे बोलाल ते मूर्तिमंत नादब्रह्मच आहे. तुमच्याकडून बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास घेणे आहे. अर्जुनाच्या या बोलण्याने श्रीकृष्ण डोलला व म्हणाला, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचा मळा झाला आहे. या प्रेमाच्या उसळणाऱ्या भराला आवरत श्रीकृष्ण विभूती सांगायला लागले. त्यात आपल्याला कव्हर करायचे. हो, इथे थांबवलं ना आपण. छान, छानच सांगता तुम्ही. आता कोण वाचतंय? 19वा. मी वाचणार आहे. हा, श्यामल. 19वा श्लोक. 19. 19वा. श्री भगवानुवाच हतन्ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या त्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो. कारण हे कुरुश्रेष्ठा, माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचे आपण वडील आहोत हे श्रीकृष्णास माहीत असूनही त्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, ठीक केलेस. कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असे म्हणाले. यात आम्हाला काही आश्चर्य करायचे कारण नाही. हे पहा, तो स्वतः नंदाचे मूल झाला नाही काय? परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. पण श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहोत ते तू ऐक. अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत, त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना मला होत नाही. खरोखर मी कसा व केवढा आहे हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही. म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक. अर्जुना, ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्यासारख्या होतील. ज्याप्रमाणे बी हातात आले असता झाडच ताब्यात आल्याप्रमाणे होते, किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलांची प्राप्ती सहजच होते. त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय येते. एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही. अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येते. मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणतसे बाबा पांडुसुता भले केले. अर्जुना, ते बा म्हणे, एथ काही आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाचे. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगत असो धनुर्धरा. तरी तुवा पुसलिया विभूती तयाचे अपारपण सुभद्रापती. ज्या माझी याची परी माझी मती आकळती ना. अंगीचिया रोमा किती जयाचिया तयासी न गणवती. तैसिया माझिया विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवडा म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा. या लागी प्रधाना जिया रूढा तिया विभूती आईके.
जिया जाणितलियासाठी आघविया जाणितलिया होती किरीटी. जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय का उद्यान हाता चढिले तरी आपैसी सापडली फळे फुले तेवी देखलिया जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझिया विस्तारा पै गगना ऐसिया अपारा मज माझी लपणे. झालं. हो ना? 20वा पुढे कोण वाचणार आहे? मला वाचायचंय. हा. मला वाचायचंय. हा, जस्ट ना 1 मिनिट थांब. मला हा. याच्याबद्दल सांगायचंय की आता 20 पासून 40 पर्यंत सगळ्या विभूती सांगितल्या. आता आपण परमेश्वराचं म्हणतो ना 2 प्रकारचं आपण त्याचं रूप बघतो. एक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे, असं आपण एक या लेवलला बघतो. आणि दुसरं म्हणजे ईशावास्य इदम सर्वम, म्हणजे प्रत्येकाच्याच देहामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. म्हणजे असं तुम्ही पाहिलं तर सगळीकडे ब्रह्मच आहे. म्हणजे कृष्ण जे म्हणतो की माझ्या किती विभूती आहे हे मी सांगू शकत नाही, कारण आता प्रत्येकच व्यक्ती, प्रत्येकच झाड, प्रत्येकच प्राणी यांच्या सगळ्यांमध्ये आत्मा आहे. आणि त्याच्यामधला कोण म्हणजे तुम्हाला कुठेही ते रूप दिसू शकतं ब्रह्माचं, नाही का? म्हणजे जसं मी माझं उदाहरण सांगितलं होतं, कुठेही तुम्हाला दिसू शकतं, कारण 5 म्हणजे आकाशापासून सगळ्या गोष्टी सुद्धा ब्रह्मच आहे. असं आपण ब्रह्माचं जर का वर्णन केलं तर त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला त्याच्या विभूती दिसू शकतात. आणि आता इथे ते म्हणतात फार थोड्याशा विभूती आम्ही सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर कृष्णाने काय केलं की ह्या सगळ्या विभूती तर सांगितल्याच, पण आता पुढचा जो अध्याय आहे 11वा अध्याय खूप महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांनी विश्वरूप दाखवलंय. विश्वरूप म्हणजे काय? आता आपण जे म्हणतोय की प्रत्येकच जीवामध्ये, प्रत्येकच दगडामध्ये सुद्धा सगळीकडेच जर का ब्रह्म असेल तर ते त्याचं किती व्याप किती मोठा आहे. तर ते सगळं आपल्याला पुढच्या याच्यामध्ये खूपच सुंदर पद्धतीने दिसतंय. पण इथे सुद्धा आपण आता विभूतीच्या बघतोय, कधी कधी आपल्याला वाटू शकतं की अरे म्हणजे सगळ्या ह्यांच्यामध्ये कृष्ण विभूती आहे, नंतर मग अर्जुन विभूती असं त्यांनी म्हटलं आहे. तर तो म्हणजे अर्थातच गीतेचा तो एक व्ह्यू आहे, असं आपण धरून पुढे जाऊ शकतो. हा, वाचा. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे. मस्तकावर कुरळके शोभणाऱ्या व धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना, ऐक. प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे. भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. प्रारंभी व शेवटी मी आहे आणि मध्यंतरी देखील मीच आहे. ज्याप्रमाणे या मेघांना खाली वर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे. आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेले आहेत आणि ते राहतातही आकाशातच. शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाश रूपच होऊन राहतात. त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे, असे हे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण. तर आता जीवच अंतःकरण कानरूप करून ऐकलेलेच ऐक. माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगावयाच्या राहिल्या आहेत काय? पण तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले, तर आता तुला मुख्य मुख्य विभूती सांगतो, त्या ऐक. हा. आईके कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा से एकैका भूतमात्राचा ठाई आतुलीकडे मीची यांचा अंतःकरणी भूता बाहेरी माझीच गवसणी आधी मी निर्वाणी मध्यही मीची जैसे मेघा या तळीवरी
एक आकाशची आत बाहेरी आणि आकाशींची जाले अवधारी असणे ही आकाशी पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशची होऊन ठाती तेवी आदी स्थिती अंतगती भूतासे मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक याही वरी त्या विभूती सांगणे ठेले तुझ प्रती सांगेन म्हणितले तुझ प्रीती त्या प्रधाना ऐके आदित्यानामहं विष्णुः ज्योतिष्यां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. प्रकाशमान पदार्थांमध्ये मी किरणवान रवी आहे. मरुद्गणांपैकी मरीची मी आहे. नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची देवता माझी विभूती आहे व चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य माझी विभूती आहे. मरुद्गणांच्या 49 प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. आकाशरूपी रंगणातील नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. हे बोलोनी तो कृपावंतू म्हणे विष्णू मी आदित्या आतू रवी मी रश्मिवंतू सुप्रभा माझी मरुदगणांचा वर्गी मरीची म्हणे मी शार्ंगे चंद्र मी गगनरंगी तारा माझी. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. ऋग्वेदादी 4 वेदांमध्ये सामवेद ही माझी विभूती आहे असे गोविंद म्हणाला व देवांमध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. इंद्रियांमध्ये 11वे असणारे जे मन ती माझी विभूती आहे असे समज व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूती आहे. वेदा आतु सामवेदो तो मी म्हणे गोविंदो देवा माझी मरुद्बंधू महेंद्र तो मी इंद्रिया आतु 11वे मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी. रुद्राण नाही एक वाचायचं अजून. रुद्राणाम शंकराश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसूनां पावकश्चास्मी मेरू शिखरिणां महम. अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि पर्वतांमध्ये मेरू मी आहे. सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे. याविषयी काही शंका ठेवू नकोस. यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. मग 8 वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे. अशेषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथन धरी भ्रांती काही. यक्ष रक्षो गणा आतो शंभूचा सखा जो धनवंतो तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता जाहला. मग 8ही वसू माझारी पावकू तो मी अवधारी शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. आता झालं माझं. ठीक आहे. वाचू क्रांतीला. हो. पुरोदसांच मुख्य माम
विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनां महं स्कंद सरसामस्मि सागरा महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालया. हे पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण. सेना नायकांमध्ये कार्तिकेय मी आहे. जलाशयामध्ये सागर मी आहे. महर्षीमध्ये भृगु मी आहे. वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृतिकाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे. सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा जो समुद्र ती माझी विभूती आहे. आणि महर्षीमध्ये तपाचा राशी जो भृगु ती माझी विभूती आहे. सर्व वाणींमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम मी आहे. असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले. या मृत्यूलोकांमध्ये कर्माच्या त्यागात ओंकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञामध्ये माझी विभूती आहे. नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे. यास स्नानादी कर्मे अडकवू शकत नाहीत. स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते. नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अचल असलेल्या मोठ्या पर्वतात पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती असे लक्ष्मीचे पती म्हणाले. जो स्वर्ग सिंहासना सावावो सर्वज्ञते आदीचा ठावो तो पुरोहितां माझी रावो बृहस्पती मी. त्रिभुवनीची या सेनापती आंतस्कंदू तो मी महामती. जो हरवीर्ये अग्निसंगती कृतिका आंतू जाहला. सकळिका सरोवरांसी माझारी समुद्र तो मी जळराशी. महर्षी आंतू तपोराशी भृगु तो मी. अशेषांही वाचा आंतू नडनाच सत्याचा. ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. समस्ताही यज्ञांचा पैकी जपयज्ञू तो मी ये लोकी. जो कर्मत्यागे प्रणवादिकी निफ जवीजे. नाम जपयज्ञू तो परम बांधून शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. स्थावरा गिरिवरा आंतू पुण्यपुंज जो हिमवंतू. तो मी म्हणे कांतू लक्ष्मीयेचा. अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवाशीणांच नारदा. गंधर्वाणा चित्ररथा सिद्धानां कपिलो मुनी. उच्चैश्रव समस्वानां विद्धि माम मृतोद्भवम्. ऐरावत गजेंद्राणां नराणांच नराधिपम्. सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षीमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे. अश्वांमध्ये अमृत प्राप्त्यर्थ केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा मी आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि नरांमध्ये राजा मी आहे असे जाण. कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे. अर्जुना, देवऋषींमध्ये जो नारद ती माझी विभूती आहे असे समज.
आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण ही सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये 14 रत्नातील एक जो उच्चैश्रवा नावांचा घोडा, ती माझी विभूती आहे. अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये जो ऐरावत, ती माझी विभूती आहे. तो देवांनी मंथन केलेला क्षीरसागर समुद्रातून अमृताबरोबर निघाला, ज्याला आपण प्रजा होऊन करभार देतात, असा जो या सर्व मनुष्यांमध्ये राजा आहे, ती माझी महत्वाची विभूती आहे. कल्पद्रुमहन पारिजातु गुणे चंदनुही वाड विख्यातु तरी यया वृक्ष जाता आंतु अश्वत्थू तो मी. देवऋषी आंतु पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथू मी गंधर्वा सकळी काम माझी. यया अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा तुरंग जातां प्रसिद्धा आंत उच्चे श्रवामी. राजभूषण गजा आंतु अर्जुना मीगा ऐरावतु पयोराशी सुरमथी तू अमृतांशु तोमी. यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोकप्रजा होवनी सेविती. आयुधानां महं वज्रं धेनुनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्प सर्पाणामस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणां मर्यमा चास्मि यमः संयमतामहं. आयुधांमध्ये वज्र मी आहे, धेनूंमध्ये कामधेनू मी आहे, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे, सर्पांमध्ये वासुकी मी आहे, नागांमध्ये अनंत मी आहे, जलदेवतांमध्ये वरुण मी आहे, पितरांमध्ये अर्यमा मी आहे, नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे. अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ करून पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते, ते वज्र माझी विभूती आहे. सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे. असे श्रीकृष्ण म्हणाले. जन्म देव विणाऱ्यांमध्ये काम तो मी आहे असे समज. सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप, तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग, ती माझी विभूती आहे. अगा अर्जुना, जलाचरांमध्ये पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीची स्वामी जो वरुण, तो मी आहे असे अनंत सांगतात. आणि सर्व पितरांच्या समुदायांमध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे, ती माझी विभूती आहे. हे मी खरे खरे सांगत आहे. जगाची शुभाशुभे पुण्य पापे जे लिहितात, प्राणांच्या मनाचा जे झाडा घेतात, मगच जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगांचे नियंते होतात, कर्मानुरूप सुखदुःखांचा जे भोग देतात, त्या नुग्रह करणाऱ्यांमध्ये सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म, तो मी आहे, असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. पै आघवेया हतियेरा आंत वज्र ते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण अकरा आरुढोनी असे. धेनूंमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वकुसेनू जन्मवित्तयान मदनू तो मी जाणे. सर्पकुळा आंतु अधिष्ठाता वासुकी गा मी कुतिसुंता नागाम माझी समजता अनंतू तो मी. अगा यादसा आंतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. आणि पितृगणाम समजताम माझी अर्यमा तो पितृदेवता, तो मी हे तत्वता बोलत आहे. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियाच्या मानसांचा झाडा घेती, मग केलिया नुरूप होती भोग नियमजे. तया नियमित तया माझी यमू जो कर्म साक्षी धर्मू
तो मी म्हणे रामू रमापती. प्रल्हादाश्चास्मि दैत्यानां कालं कलयतामहं मृगाणाञ्च मृगेन्द्रोऽहं वैनः तेयश्च पक्षिणाम्. आणि दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यात काल मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. अरे, राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती होय असे समज. आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावादिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि हिंस्त्र पशूंमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. अर्जुना, ऐक, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. अगादैत्याची आकुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी, म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेचिना. पै कळीत्या मांजी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदाम आंतु शार्दूळू, तो मी जाण. पक्षीचा ती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी, बाहो शके माते. मला वाटतं क्रांती आणखीन एक मंत्र म्हण, म्हणजे म्हणजे तू हा म्हणायचा नव्हता पण बरं झालं म्हटला तो, आणि मग 31 पण म्हण. मला ओके. वाटतं तुम्ही तिघी जणी आणखीन एक एक दोन पाहिले ना की आपण जाऊ शकतो. 9 वाजेपर्यंत आपण जाऊ शकतो. पवनम पुढच्या वेळी पवतामस्मी. तुला गोश्वारा लिहायचं आहे तर असं टेबल लिहिलास तरी चालेल की अमक्या याच्यामध्ये पक्ष्यांमध्ये गरुड, अमक्यामध्ये हे, म्हणजे यू डोंट हॅव टू राईट ऑल द डिटेल्स, नाही का? ओके, जाऊया पुढे. पवनम पवतामस्मी रामः शस्त्र भृतामहं झषाणां मकरश्चास्मी श्रोतसामस्मी जान्हवी. वेगवान वस्तूमध्ये वायू मी आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मी आहे आणि नद्यात भागीरथी नदी मी आहे. पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना एका उडीसरशी पृथ्वीच्या विस्तारातील 7ही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो, असे जे आहेत त्या अत्यंत वेग असलेल्यामध्ये जो वारा आहे, अर्जुना तो माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच बळवले. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांचे हातात बळी म्हणून दिली, ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला, असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे. जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे. सर्व ही जलप्रवाहांमध्ये जी गंगा तिला भागीरथ आणीत असता मध्येच जन्हू नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्यास मोकळी करून दिली, अशी तिन्ही लोकात एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी, ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज. अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हायच्या नाहीत, हे पक्के समज. पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा, एकेंची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करी जो, तया वहिलिया गतिमंता आंत पवनू तो मी पंडुसुता, शस्त्रधरां समस्ता माझी श्रीराम तो मी. जेणे सांकंडलिया धर्मेचे निकेवारे, आपण पया धनुष्य करुनी दुसरे, विजय लक्ष्मी ये एक मोहेरे,
केले त्रयंती. पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रतापन लंकेश्वराची सिसाळी. गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता. जेणे देवांचा मानू गिवासिला धर्मासी जीर्णोद्धारू केला. सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. तो हती येरू परजितयांतु रामचंद्र मी जानकी कांतू. मकर मी पुच्छवंतु जळचराम माझी. पै समस्ताही वोघा मध्ये जे भगीरथे आणिता गंगा. जन्हूने गिळाली मग जंघा फाडूनी दिधली. ते त्रिभुवनेक सरिता जान्हवी मी पांडुसुता. जळप्रवाह समजता माझारी जाणे. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सूता एकेकी. सगळेन जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नवती. सर्गाणां मादिरन्तश्च मध्य चैवार्जुन. हो आता सॉरी. नेक्स्ट केतकीचं नाव आहे. केतकी नंतर माधवी. नाही, पण आपण यांना सांगूया ज्योत्स्नाताई आणि मी मी का मी मी वा- मी 32-33 वाचते मग. चालेल बरं. 32 हा, हा. आणि मग श्यामाताई तुम्ही पुढचा एखादा होईल मला वाटतं अजून. तो मी Right, घोषवारा कुठल्यापर्यंत लिहू? मी जेवढ्या वाचल्या तेवढ्या का सगळा? सगळ्याचा नाही सगळ्याचा आज आज ज्याचं जेवढ्या आज होतील तेवढे. आज तेवढा सगळा पण लिहिते. सोपं आहे ते तसं घ्यायला. हा, सगळ्या नुसतं विभूतीच म्हटलं आहे. नावच लिही फक्त एवढं सगळं डिटेल कारण नाही. हा ओके. चालेल. हा सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम्. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च. अहमेवाक्षय कालो धाताहं विश्वतो मुखः. हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत तसंच मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षरांमध्ये आकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. क्षयरहित काल मी आहे. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे. आकाशातील एकूण एक नक्षत्र टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्यावेळेला आकाशाचेच गाठोडे बांधणे ज्याप्रमाणे बरे, किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावयाची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे. फांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत व्हावी असे जर मनात असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे, त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर एक माझेच दोषरहित स्वरूप जाणावे. एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार? म्हणून बुद्धिमान अर्जुना, एकदाच समज की हे सर्व मी आहे. ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये आडवे उभे एक सूतच भरलेले असते, त्याप्रमाणे या सर्व जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे. अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करायचे आहेत? परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे. किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगत आहे त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे. अरे बाबा, सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधीच न संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद तो मी असे समज. वादातील विषयाचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे मात्र होतात पण निर्णय काहीच लागत नाही, याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जो वाद चालतो ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट असे हे अक्षर ती माझी विभूती आहे. अर्जुना, सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास
ती माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो विरवितो, तो जलरूप झालेल्या जगालाही तेथेच आटून टाकतो. जो प्रलय काळच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते. याप्रमाणे अमर्याद जो काळ तो माझी विभूती आहे, असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग यानंतर पुन्हा सृष्टीचा जमा उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव, ती माझी विभूती आहे. जैसी अवघींची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जै जीवी. तै गगनाची बांधावी, लोथ जेवी. का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलूची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पाहावा, तरी जाणावे माते. जैसे शाखासी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ. तरी उपडुनिया मूळ, जेवी हाती घेपे. तेवी माझे विभूती विशेष, तरी जाणो पाहिजे ती अशेष. तरी स्वरूप एक निर्दोष, जाणीजे माझे. एरवी वेगळा लिया विभूती, काही एक परिससी किती. म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. मी आघवियेची सृष्टी, आधी मध्यांती किरीटी. ओतप्रोतपटी तंतु जेवी, ऐसिया व्यापका माते. जै जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे, म्हणून असो. काजे तुवा पुसिलिया विभूती, म्हणून तिया आईक सुभद्रापती. तरी आता विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. अगा बोलतयाची ठाई, वादू तो मी पाही. जो सकल शास्त्र संमते कही, जो सकल शास्त्र संमते कही सरेची ना. जो निर्वचू जाता वाढे, आई किलया उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयांची गोडे, बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षरा आतु विशदू, अकारू तोबी. पैगा समासा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. मेरुमंदा राधिकी सर्वी, सहित पृथ्वी ते वीरवी. जो एकार्ण वाते ही जिरवी, जेथींचा तेथे. जो प्रळय तेजा देत मिठी, सगळी या पवना ते गिळी किरीटी. आकाश लक्ष्मी लिळू आकाश जयाची पोटी सामावले. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू. मग पुढती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. क्षमाताई, वाचताय का तुम्ही? ओके, वाचते. तर मी काढते व्हिडिओ. ओके, 34वा वाचू ना. मृत्यू सर्वहरश्चाहम, उद्भवश्च भविष्यताम. कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां, स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे. पुन्हा कल्पांती उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे. स्त्रीलिंगवाचक वस्तूंमध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती आणि क्षमा या 7 मी आहे. आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो, त्यावेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता आणखी माझ्या 7 विभूती स्त्री वर्गापैकी आहेत. त्याही सहजच सांगितल्या जातील. तू ऐक. तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती, अर्जुना, ती माझी विभूती आहे. आणि औदार्याची जोड असलेली जी संपत्ती, ती देखील माझी विभूती आहे, असे समज. आणि जी वाचा
न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चय करून येथे मी आहे. स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकांमध्ये मी आहे व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रीवर्गांमध्ये या सातही शक्ती मीच आहे असे समज. असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला. आणि सृजी लिया भूतांते मीची धरी, सकळा जीवनही मीची अवधारी, शेखी सर्वाते ह्या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. आता स्त्रीगणांची गणांचा पैकी माझी या विभूती सात आणिकी, या ऐका कवतिकी सांगी जतील. तरी नीच नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्यसी जे संपत्ती तेही मीची जाणे. आणि तेगा मी वाचा जे सुखासनी न्यायांचा, आरूढोनी विवेकांचा मार्गी चाले. देखिलेनी पदार्थे जे आठवणी दे माते, ते स्मृतीही पै येथे त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुजायिनानी, मेधा तेगा मी ई जनी, धृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. एवं नारी माझारी, या सातही शक्ती मीची अवधारी, ऐसे संसार गजकेसरी म्हणता जाहला. पुढचं वाचू? अजून एक होईल मला वाटतं निलिमाताई. 35वा निलिमाताई, मला श्लोक आहे. जरा लवकर जायचंय तर मी थांबू इथे. हो, चालेल चालेल. वाचा ना, आणखीन एक होतं ना एक छोटं. होईल मला वाटतं, 35वा 35वा हा. होईल. बृहत् साम असं तथा येतं. सामना गायत्री छंदसामहं, मासानां मार्गशीर्षोऽहं, ऋतूनां कुसुमाकरः. तसे 14 मासांमध्ये बृहत् साम मी आहे, छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्ष मास आहे, ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथंतरादी सामांमध्ये बृहत् साम ही माझी विभूती आहे. हे रथंतरादी म्हणजे काय? माहितीये का निलिमाताई? रथंतर आदी असं आहे. रथ आणि बाकीच्या सगळ्या घेऊन तर आदी याच्यामध्ये बृहत् साम. वेदांमध्ये असलेल्या रथ, हं. रथंतर आणि आदी अंतर आणि बाकीच्या गोष्टी. समासांमध्ये बृहत् साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे असे तू निसंशय समज. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. 6 ऋतूंमध्ये पुष्पांची खाण जो वसंत ऋतू तो मीच आहे. वेदाशीचिया सामा आत बृहत् साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणीचे ते सकळा छंदा माझी माझे. स्वरूप हे जाणीचे निभ्रांत तुवा. मासा आत मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू. ऋतू माझी कुसुमा करू वसंतू तो मी. ओके, वाचू पुढे? नाही, पुढे आता मला वाटतं. पुढे थँक्यू. तुम्हाला दोघींनाही सांगते, ज्योत्स्ना आणि तुम्ही आणि क्रांती. चांगलं वाचलं. चला, केतकी संपूया तिथे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.